धनंजय मुंडेंसोबतच्या भेटीबद्दल आता सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलेले, मात्र त्याआधी भेटी संदर्भात काय प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत जाणून घेऊया टॉप 9 मध्ये सुरुवातीला। सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात भेट। धनंजय मुंडेंचं डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर मुंडेंच्या निवासस्थानी जात घेतली भेट। तब्येतीची विचारपूस करण्यात गैर काय, आमचा लढा सुरूच राहणार, सुरेश धस यांची प्रतिक्रिया। त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी भेटायला गेलोय, त्यांच्या निवासस्थानी भेटलं। तब्येतीची विचारपूस करायला, तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत। सुरेश धस, धनंजय मुंडे आणि मी 4.5 तास सोबत होतो। मुंडे आणि धस यांच्यात फक्त मतभेद असतील तर दूर करा असं सांगितलं भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। धस मुंडे भेटीबाबत माहिती नाही, मला माझ्या भावासाठी फक्त न्याय हवा, धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया। तर धस पुरावे देऊन न्यायासाठी लढणार असतील तर मलाही तीच अपेक्षा आहे, धनंजय देशमुख यांचं वक्तव्य। समाजानं सुरेश धस यांच्यावर विश्वास दाखवला होता, मात्र सत्तेच्या आहारी जाऊन धसांकडून दगाफटका होईल अशी अपेक्षा नव्हती, मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया। संतोष देशमुखांची क्रूर हत्या, त्यांच्या हत्येला वेगळं वळण लावायचं चाललेलं दिसतंय, पुरावे नष्ट करण्याचा डाव दिसतोय। इतक्या लवकरच धस गद्दारांच्या यादीत जातील असं वाटलं नव्हतं, मनोज जरांगे यांचा आरोप। विरोधी पक्षातील आम्ही मुंडेंच्या राजीनाम्यावर ठाम आहोत, जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया। धस कुंभमेळ्याला जाऊन आल्यानं आध्यात्मिक झाले असतील असाही टोला। सुरेश धस यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा, धसांचं प्रेम एवढं उतू जात असेल तर मग एवढा सगळा मीडिया ट्रायल कशासाठी, सुषमा अंधारेंची टीका। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना सुरेश धस यांनी न्याय मिळवून देण्यासाठी शब्द दिला होता, मात्र आता त्याच्याशी प्रतारणा होतीये, किळसवाणं राजकारण सुरू आहे। मुंडे आणि धस यांच्या भेटीवर अंजली दमानी यांची प्रतिक्रिया। अजित पवारांकडून पुन्हा धनंजय मुंडेंची पाठराखण, मुंडे दोषी ठरत नाहीत तोवर कारवाई नाही, अजित पवार भूमिकेवर ठाम। देवगिरीवरील बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुंडेंसमोर मांडली भूमिका, सूत्रांची माहिती।